खरं तर मनसैनिकांना पाठिंबा देण्याचं काम कुठलेही उभाटा गटाने केलं नाही. उलट उभाटा गटाकडनं मनसेचे नगरसेवक निवडून न येण्यासाठी प्रयत्न केले, मनसेचे नगरसेवक पाडण्यासाठी प्रयत्न केले. मी आत्ता दाव्याने सांगतो, मुंबई महापालिकेमध्ये उभाटा गट एकटा शिल्लक राहील. उभाटा गटासोबत कोणीही नसेल. म्हणजे राज ठाकरे भाजपला पाठिंबा देणार. महापौर कोणी बसला तरी शहर पुढे घेऊन जाणं महत्त्वाचं असतं आणि भारतीय जनता पार्टी सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हा मूलमंत्र घेऊन पुढे काम करतं. देशाला धोका पंतप्रधान नरेंद्र मोदीजींपासून नाही आहे, संजय राऊत तुमच्यापासून आहे, राहुल गांधींपासून या देशाला धोका आहे. अर्थात तुमचा महाराष्ट्रातल्या कोर्टावर विश्वास नाही, तुमचा देशातल्या कोर्टावर विश्वास नाही, तुमचा पाकिस्तानवर जास्त विश्वास आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या न्यायालयामध्ये जा आणि सांगा की ही फाईल आहे आणि या फाईलची चौकशी करा. नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून बरीच उलथापालथ होतीये. वेगवान घडामोडी घडतायत. महापालिका निवडणुकांची रणधुमाळी झाली आणि अचानक अजितदादांचं अकाली निधन झालं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. म्हणजे ट्विस्ट अँड टर्न्स असे महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळाले. आता विरोधकांना सुद्धा आयतं कोलीत मिळालंय. सत्ताधारी पक्षावर, भाजपवर वेगवेगळ्या पद्धतीने आरोप केले जात आहेत, फेक नरेटिव्ह पसरवले जात आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपची नेमकी काय भूमिका आहे हेच आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत. आणि आता आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र भाजप माध्यम प्रमुख आणि नगरसेवक नवनाथ बन. नमस्कार. साप्ताहिक विवेकमध्ये मी खूप मनापासून स्वागत करते. गेल्या काही दिवसांपासून तुमची सुद्धा बरीच चर्चा आहे. युवा नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. आता 11 फेब्रुवारीला महापौर पदाची निवडणूक होणार आहे. मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण आता बातमी अशी आली की उद्धव सेना सुद्धा यात उतरणारे, बिनविरोध निवडणूक होऊ नये यासाठी त्यांचा आटापिटा आहे. आदित्य ठाकरे असंही म्हणालेत की आमची सगळी सेना कामाला लागली आहे, त्यामुळे सस्पेन्स वाढलाय. तर याचा काय परिणाम होणार आहे? नाही, मुंबईकरांनी ठरवून टाकलंय की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर मुंबई महापालिकेमध्ये बसेल. उद्धवजी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील, यांनी कितीही प्रयत्न केला की आता आमचा महापौर होईल, तर याला काही अर्थ उरत नाही. कारण आपण संख्याबळ बघता, मुंबईकरांनी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये, एकनाथजींच्या नेतृत्वामध्ये आमची जी महायुती होती त्या महायुतीला स्पष्टपणे बहुमत दिले. आता कुणाच्या कुबड्या घेण्याची देखील आम्हाला महायुतीला गरज लागणार नाही. राहिला प्रश्न महापौराचा उमेदवार आम्ही दाखल करणार, अमुक करणार, तमुक करणार. उद्धवजी ठाकरेंना आधीपासूनच सवय आहे की म्हणजे ते WHO मार्गदर्शन करायला उद्धवजी तयार आहेत. संजय राऊतांनी त्यांना सल्ला दिला असेल की आपण महापौर पदासाठी उमेदवार द्यावा. ती त्यांची परंपरा आहे, त्यांच्या परंपरेला साजेचं असं करतात. फक्त आदित्य ठाकरे हे थोडे मॅच्युअर राजकारणी म्हणून आजपर्यंत बघितले जात होते. परंतु या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की आदित्यजी ठाकरे यांनी मुंबई महापालिका वगळता कुठेही सभा घेतली नाही. उद्धवजी ठाकरे यांनी मुंबई महापालिका वगळता कुठेही सभा घेतली नाही. सगळं काही मुंबई फोकस केलं होतं आणि सातत्यानं असं सांगत होते की आता आमचे 2 ठाकरे बंधू एकत्र आले, मराठी माणूस एकत्र आलाय, आमचा ब्रँड आहे, अमुक आहे, तमुक आहे असं सांगत होते. परंतु या ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम मुंबईकरांनी या निवडणुकीत केलं आणि फक्त 65 ठिकाणी यांना यांचे उमेदवार निवडून आणता आले. आता 65 जागांवर हे जर का महापौर पदाचा दावा करणार असतील तर त्यांच्या बुद्धीची कीव येते. राजकारणामध्ये संख्याबळ महत्त्वाचं असतं आणि संख्याबळ हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी आहे. नगरसेवक सर्वाधिक भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे निवडून आले आणि असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला असेल तरी जनतेने यांना धडा शिकवलाय, जनतेने यांना घरी बसवलेलं आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत आहे हे तर आहे, म्हणजे कोणाची कुबड्या घेण्याची गरज नाही असं तुम्ही म्हणालात. पण एक चर्चा आहे की मनसे मुंबईमध्ये भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. पण मुंबईत खरंच असं होणार आहे का? राज ठाकरे तर म्हटले असं होणार नाही, पण काही सांगता येत नाही. तर नेमकं काय होणार? राज ठाकरे यांचा स्वभाव बघितला, राज ठाकरे यांचा आजपर्यंतचा व्यवहार बघितला तर एक गोष्ट नक्की दिसते की उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरेंचा केसानी गळा कापलाय. मुंबई महापालिकेमध्ये 2017ला राज ठाकरे यांनी स्वतंत्र लढले होते. राज ठाकरे यांचे 7 नगरसेवक निवडून आले. यावेळेला 6च नगरसेवक निवडून आले उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत युती करून.
राज ठाकरे यांच्या युतीचा उद्धव ठाकरेंना फायदा झाला, परंतु उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, कारण एक जागा कमी केली. खरं तर मनसैनिकांना पाठिंबा देण्याचं काम कुठलेही उभाटा गटानं केलं नाही. उलट उभाटा गटाकडनं मनसेचे नगरसेवक निवडून न येण्यासाठी प्रयत्न केले, मनसेचे नगरसेवक पाडण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामुळे राज ठाकरे हे उद्धवजी ठाकरेंसोबत आता पुढे राहतील असं मला वाटत नाही. कारण राज ठाकरेंना अपेक्षा होती की किमान 25 नगरसेवक तरी उद्धवजी ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे आपल्याला निवडून येतील, परंतु आपण बघतो की 6 नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये राज ठाकरेंचे आले. स्वतः एकटे लढले असते तरी जास्त आले असते. त्यामुळे राज ठाकरेंना जो धडा शिकवला, राज ठाकरेंच्या पाठीमध्ये जो खंजीर खुपसला, त्याचा बदला राज ठाकरे निश्चितपणे घेतील. याआधी देखील बघितलं की राज ठाकरे यांची गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं हिंदुत्ववादी भूमिका आहे. उद्धव ठाकरे जाणीवपूर्वक हिरव्या मतांसाठीची भूमिका घेत आहेत की मुंबई महापालिकेमध्ये कशा पद्धतीने मुस्लिमांचं लांगुल चालन करणं, विशिष्ट धर्मियांचं लांगुल चालन करणं, यासाठी उद्धव ठाकरेंनी एकही क्षण सोडला नाही. प्रत्येक अजेंड्यावर त्यांना हिरवी मतं मिळावी यासाठीच प्रयत्न करत होते. त्या तुलनेमध्ये राज ठाकरे हे आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखले जातात. मुंबईतल्या मशिदीवरचे भोंगे हटवणं असो, बांगलादेशींच्या विरोधात भूमिका असो, सातत्यानं किंवा मराठीसाठीचा आग्रह असो, हे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या विरोधातलं धोरण राबवतात. त्यामुळं मला वाटत नाहीत की राज ठाकरे भविष्यामध्ये उद्धवजींसोबत राहतील. मी आत्ता दाव्याने सांगतो, मुंबई महापालिकेमध्ये उभाटा गट एकटा शिल्लक राहील, उभाटा गटासोबत कोणीही नसेल. म्हणजे राज ठाकरे भाजपला पाठिंबा देणार. त्याचं विश्लेषण तुम्ही करा. उभाटा गट एकटा असेल एवढं मात्र नक्की, कारण उद्धवजींनी अनेकांना धोका दिलाय. आता वेळ उद्धवजींवर आलेली आहे. म्हणजे ही युती झाल्यानंतर जेवढी हवा झाली होती ती आता काहीही राहिलेली नाहीये असं नाही. बघा, हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला की आमची लाट आहे, आमचा सुनामी आहे, मुंबई महापालिकेवर आमचाच झेंडा फडकेल, असा दावा संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे यांनी तिघांनी केला होता. मुंबईकरांना हे माहीत होतं की मुंबईचा विकास कोण करते. देवेंद्रजींनी जे रखडलेले मेट्रो प्रकल्प होते ते पूर्ण केले. कोस्टल रोडसारखा मेगा प्रोजेक्ट केंद्र सरकारकडनं पाठपुरावा करून पूर्ण केला. अटल सेतूसारखा प्रोजेक्ट जो 75 वर्षांपासून वेटिंगवर होता तो देवाभाऊंनी पूर्ण केला. मुंबईकरांना मुंबईमध्ये BDD चाळीमध्ये हक्काची घरं देणं, म्हणजे याआधी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, आदित्य ठाकरे वरळीतनं प्रतिनिधित्व करत होते, कॅबिनेट मंत्री होते, त्या म्हाडाच्या घराची किंमत 50 लाख रुपये ठेवली. ती मराठी माणसाला 50 लाख रुपये परवडले असते का? देवेंद्रजींचं सरकार आलं, एकनाथजींचं सरकार आलं, परवडणाऱ्या दरामध्ये BDD चाळीमध्ये तिथल्याच तिथं घरं कोणी दिली? देवाभाऊंनी दिली. हे मुंबईकरांनी बघितलंय की मुंबईचा विकास कोण करू शकतं, मराठी माणसाला कोण पुढे घेऊ जाऊ शकतं, हे मुंबईकरांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं आणि त्यानंतर ठरवलं की हे ठाकरे बंधू फक्त सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी एकत्र आलेत, तर देवाभाऊ जनतेची सेवा करण्यासाठी एकत्र आलेत. मी मागे देखील उल्लेख केला होता की यांचा हा प्रीती संगम नव्हता. संजय राऊत, राज ठाकरे, उद्धव ठाकरे सातत्यानं असा दावा करत होते की आमचा प्रीती संगम आहे. हा प्रीती संगम नव्हता, तर भीती संगम होता आणि तेच जाणवलं. या भीती संगमामुळे जनतेने देखील यांना नाकारलं, लाथाडलं. म्हणजे उद्धवजी ठाकरे दावा करत होते की आमचाच महापौर होईल, आम्हीच महापौरपदी बसू. आज त्यांना 65 नगरसेवक देखील निवडून आले नाही. ही वाताहत करण्याचं काम मुंबईकरांनी केलं आणि देवाभाऊंच्या पाठीशी पूर्ण ताकदीने मराठी माणूस उभा राहिला, मुंबईकर उभा राहिला, महाराष्ट्र उभा राहिला आणि त्याच्यामुळं आज मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर होतोय. महापालिका निवडणूक आणि खास करून मुंबईची जी झाली ती मराठी आणि अमराठी या वादावर झाली होती. हा वाद आता सुद्धा चिघळताना दिसतोय आणि त्याला कारण ठरलं मीरा भाईंदर महानगरपालिका. तिथे भाजपच्या डिंपल मेहता या महापौरपदी बसल्यात. तर यावर काय सांगाल? कारण जनतेच्या मनात एक संभ्रम निर्माण होतो, त्यामुळे तुमच्याकडनं स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे. मराठी अमराठी हा मुद्दा उद्धवजी ठाकरे यांनी जाणीवपूर्वक या राजकारणामध्ये आणला. खरं तर मुंबईमध्ये राहणारे सर्वच आपण एक सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणून आपण लहानपणापासून प्रतिज्ञा घेतो. या देशामध्ये प्रत्येकाला राहण्याचा अधिकार आहे, मुंबईमध्ये प्रत्येकाला राहण्याचा अधिकार आहे. पण जाणीवपूर्वक मराठी अमराठी करण्याचा, त्याच्यातनं आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न उद्धवजी ठाकरेंकडनं केला. मुळामध्ये ज्या पद्धतीनं मराठी माणसांची ही नावं घेत आहेत, परंतु मराठी माणसासाठी उद्धवजी ठाकरेंनी काय केलं? मला 4 कामं सांगा. मुंबई महापालिकेमध्ये 25 वर्ष सत्ता होती. कोण कंत्राटदार होते? संदीप देशपांडेंनी जी नावं घेतली होती
ती नावं मी जी वाचून दाखवलं तर उद्धवजी ठाकरे तुमचं मराठी प्रेम काय आहे? तुम्ही मराठी शाळा म्हणतात, तुमची मुलं तुमची नातवंड मराठी शाळेमध्ये शिकतात का? पत्रा मराठी माणसांची घरं लाटण्याचं काम कुणी केलं? बीडी चाळीमध्ये मराठी माणसांना घरं महाग कुणी दिली? उद्धवजी ठाकरेंनी दिली. नाव मराठी माणसाचं घ्यायचं आणि मराठी माणसासाठी काहीच करायचं नाही. त्या उलट भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींनी मराठी माणूस मुंबईमध्येच राहिला पाहिजे, मराठी शाळा वाचली पाहिजे, मराठमोळी संस्कृती वाचली पाहिजे, यासाठी सातत्यानं प्रयत्न केले. आता राहिला प्रश्न मीरा भाईंदरचा, तर त्या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये नॉन मराठी महापौर झाला, पण मुंबईमध्ये मराठी महापौर होतोय ना. मुंबईमध्ये महिला महापौर मराठी होणार आहे, तर त्याबद्दल उद्धवजी ठाकरे बोलत नाहीत. एकाच ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी वेगळ्या माणसाला मिळते तर बिघडतं काय? मुंबई शहराचा विकास होणं महत्त्वाचं आहे, तिथं कोण बसतं हे महत्त्वाचं नाही. देवेंद्रजींचं व्हिजन आहे, भारतीय जनता पार्टीचं कर्तृत्व आहे, या दोन्हीच्या जोरावर आम्ही MMR रिजनमध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट करतोय. आता बघा, आपण मराठी अमराठी करत बसलो, परंतु देवेंद्रजीने मेट्रो मीरा भाईंदरपर्यंत नेली, वसई विरारपर्यंत कॉरिडॉर नेला. हे कोण करतंय? याच्या आधी हा विचार देखील स्वप्नात देखील विचार केला होता का? स्वतः ब्ल्यूप्रिंट म्हणणाऱ्याने देखील हे स्वप्नात विचार केला होता का? त्यामुळे जाणीवपूर्वक आपलं राजकारण करण्यासाठी मराठी अमराठी वाद केला जातोय. महापौर कोणीही बसला तरी त्या शहराचा विकास होणं महत्त्वाचं असतंय. आपण महापौर एखादा दुसरा केला आणि त्या शहराचा विकास होणार नसेल, त्याच्याकडे शहराच्या विकासाचं व्हिजन नसेल, तर त्या महापौर पदाला काही अर्थ नाही. त्यामुळं महापौर कोणी बसला तरी ते शहर पुढे घेऊन जाणं महत्त्वाचं असतं. आणि भारतीय जनता पार्टी सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हा मूलमंत्र घेऊन पुढे काम करतं. त्यामुळं आमच्या दृष्टीनं तो मराठी अमराठी हा मुद्दाच नाहीये, तर शहराला नेतृत्व देणं, शहराला पुढे घेऊन जाणं हा आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे संजय राऊत, कारण ते रोज पत्रकार परिषद घेत असतात, भाजपवर वेगवेगळे आरोप करत असतात आणि रोज नवीन आरोप असतात. आज ते असं म्हटलेत की देशाला सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर तो मोदी सरकारपासून आहे, कारण राजीव गांधी, इंदिरा गांधी यांनी देशासाठी जसं बलिदान दिलं तसं मोदी देतील का, किंवा भाजपमधले इतर नेते देतील का, किंवा मध्यंतरी एप्स्टीन फाईल्सवरनं सुद्धा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तर या सगळ्या आरोपांना काय उत्तर द्याल? देशाला धोका पंतप्रधान नरेंद्र मोदीजींपासून नाही आहे, संजय राऊत तुमच्यापासून आहे, राहुल गांधींपासून या देशाला धोका आहे. कारण सातत्यानं भारताची परदेशामध्ये जाऊन बदनामी मोदीजींनी केली का? परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करायची, आंतरराष्ट्रीय व्यासपीठ वापरायचं आणि भारताला नावं ठेवायची ही कामं राहुल गांधींनी केलीत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हापासनं भारतात सत्तेत आले तेव्हापासनं देशाची मान अभिमानानं उंचावली, देश पुढे गेला, आपलं नेतृत्व जगाने मान्य केलंय आणि हे भारतातल्या लोकांना माहिती आहे. आता मोदीजींपासून जर का देशाला धोका असता तर सलग 3 वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना जनतेने निवडून दिलं असतं का? संजय राऊत हे आरोप करतायत. संजय राऊत एकदा तरी जनतेमधून निवडून आले का? सातत्यानं मागच्या दारामध्ये चाटुगिरी करून प्रवेश मिळवायचा, राज्यसभा मिळवायची, याच्या पलीकडे संजय राऊत यांना दुसरा धंदा उरला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 वर्ष लोकांमधून निवडून गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून राहिले, आता 12 वर्ष होतात देशाचे पंतप्रधान म्हणून राहत आहेत. मुख्यमंत्रीपद, पंतप्रधानपद हेही जनतेच्या आशीर्वादानं, कुणाची चाटुगिरी करून त्यांनी मिळवलेलं नाही. हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. संजय राऊत मीठ उद्धव ठाकरेंचं खातात, अन्न उद्धवजी ठाकरेंचं खातात आणि चाकरी राहुल गांधींची आणि शरद पवारांची करतात. या देशाला, या महाराष्ट्राला खरा धोका कोणापासून असेल तर तो संजय राऊतांपासून आहे, उद्धव ठाकरेंपासून आहे. अजितदादा गेल्यानंतर सुद्धा या सगळ्या विरोधकांनी, इव्हन संजय राऊत यांनी सुद्धा वेगवेगळे आरोप भाजपवर केलेत किंवा फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम हे सातत्याने चालू आहे. त्यांचा अपघात असला तरी त्याला घातपाताचं वळण दिलं जातंय. आता संसदेत सुद्धा संजय राऊत असं म्हटले की अजित पवारांकडे भाजप विरोधी एक फाईल होती आणि त्यामुळे हे सगळं झालं. तर कुठेतरी जनतेच्या मनात सुद्धा प्रश्न निर्माण होतात. तर त्याविषयी काय सांगाल? या आरोपांना काय उत्तर? मुळामध्ये अजितदादा हे महाविकास आघाडीला सोडून, त्यांना लाथ मारून भारतीय जनता पार्टी सोबत आले. अजितदादांकडे भारतीय जनता पार्टीची काही पुरावे असतील तर संजय राऊतांकडे त्याबद्दल काही माहिती असेल तर संजय राऊतांनी योग्य प्लॅटफॉर्मवर दिले पाहिजे. संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात. आजपर्यंत शेकडो आरोप संजय राऊतांनी केले, पण एक कागद संजय राऊत मीडियासमोर देऊ शकले नाही, ना कुठल्या कोर्टात गेले. जर का अजितदादांकडे अशी काही फाईल असती, असे काही पुरावे असतील
तर अजितदादां आता हयात नाही आहेत, परंतु ती फाईल कुठेतरी ठेवली असेल. त्या दिवशी देखील संजय राऊतांनी उल्लेख केला की विमानामध्ये बाकी सगळं अपघात झाला पण ते कागद जळाले नाहीत, ती फाईल तशीच्या तरी उडून वेगवेगळ्या ठिकाणी गेली, कागदपत्र अजून साबूत आहेत. माझं संजय राऊतांना आव्हान आहे की ती सगळी कागद जमा करा, ती सगळी कागदपत्र एकत्रित करा आणि कोर्टासमोर सादरी करा आणि कोर्टामार्फत चौकशी करा. अर्थात तुमचा महाराष्ट्रातल्या कोर्टावर विश्वास नाही, तुमचा देशातल्या कोर्टावर विश्वास नाही, तुमचा पाकिस्तानवर जास्त विश्वास आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या न्यायालयामध्ये जा आणि सांगा की ही फाईल आहे आणि या फाईलची चौकशी करा. पाकिस्तान नाही तर किमान आंतरराष्ट्रीय न्यायालयात जा, तिथं मागणी करा की अजितदादांनी असे भ्रष्टाचाराचे भाजपवर आरोप केले आणि त्याची चौकशी करा. जर अजितदादांकडे फाईल असेल तर तुमच्याकडे एखादा तरी कागद असेल ना त्याचा, की भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचार केला किंवा भारतीय जनता पार्टीने चुकीचं काम केलं. संजय राऊतांनी भाजपनं केलेलं एक चुकीचं काम दाखवून द्यावं. एक, मी शेकडो नाही म्हणत, एक, परंतु संजय राऊतांनी उभय हयातामध्ये शेकडो चुकीची कामं केलीत. म्हणजे पत्राचाळीमध्ये सर्वसामान्यांना लुटलं. मगाशी तुम्ही एप्स्टीन फाईलचा उल्लेख केला, त्या एप्स्टीन फाईलबद्दल तर संजय राऊतांना बोलण्याचा अधिकारच नाही, कारण पाटकर फाईल जर का आम्ही बाहेर काढल्या आणि ज्या पद्धतीनं आमच्या स्वप्नाताई पाटकर यांना हॅरेसमेंट करण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी केला, त्या पाटकर फाईल जर पब्लिकमध्ये आल्या तर संजय राऊतांना तोंड दाखवता येणार नाही. अलिबागच्या बंगल्यामध्ये संजय राऊतांनी काय काय काळे कारनामे केले हे महाराष्ट्राच्या समोर येईल. त्यामुळे संजय राऊत, तुम्ही एप्स्टीन फाईलबद्दल बोलू नका. पाटकर फाईल्स तुमची वाट बघते आणि पाटकर फाईल आली तर तुमचे सगळे काळे कारनामे आणि अलिबागच्या बंगल्यातले धंदे समोर येतील. त्यामुळे संजय राऊतांनी विनाकारण एप्स्टीन फाईल, अजितदादांची फाईल. बरं, अजितदादां प्रकरणामध्ये शरद पवार साहेबांचं काय स्टेटमेंट आलं? पवार साहेबांनी त्याच दिवशी सांगितलं की हा अपघात आहे, याच्यामध्ये राजकारण करू नका. आता संजय राऊत शरद पवार साहेबांपेक्षा मोठे आहेत का की अजितदादांचा अपघात नाही, तो घातपात आहे? स्वतः शरद पवार येऊन खुलासा करतायत. सुनेत्राताई यांनी देखील त्याबद्दल स्पष्टता दिली. पण जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करणं हा संजय राऊतांचा धंदा आहे. याच्या पलीकडे काहीही उरलं नाही. बरं, त्याच पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत काय म्हणतात की अजितदादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल आहे, पण पार्थ पवारांना भारतीय जनता पार्टी वाचवते. म्हणजे पार्थ पवार भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांना भाजप वाजवते आणि अजितदादांकडे फाईल. किती कॉन्ट्राडिक्शन करताय. जरा काय बोलतो आपण ध्यान ठेवा, आपण संपादक आहोत, याचं भान देखील संजय राऊतांना राहिलेलं नाही. तुम्ही आता पाटकर फाईल्स बद्दल बोलणार, तर अशी फाईल्स येणार आहे का बाहेर? नाही, लोकांमध्ये माहिती आहे की कशा पद्धतीनं आमच्या स्वप्नाताई पाटकर यांना संजय राऊतांनी त्रास दिला, कशा पद्धतीनं कॉलर पकडेल. तुम्ही जर का ती फाईल्स ऐकली तर कुठल्याही माता भगिनीला ती ऐकावे वाटणार नाहीत असे शब्द आहेत. आणि संजय राऊतांचे काळे कारनामे त्याच्यामध्ये आहेत. कशा पद्धतीनं छळ केला, कशा पद्धतीने जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला. ही पाटकर फाईल्स आली ना, संजय राऊतांना तोंड लपून बसावं लागेल. महाराष्ट्रामध्ये तोंड दाखवायला देखील त्यांना जागा मिळणार नाही. राजकारणाबद्दल तर आपण बोललोय, पण जसं मी म्हटलं सुरुवातीला की युवा नेतृत्व म्हणून तुमची सुरुवातीपासूनच खूप चर्चा होती. तुमचा प्रवास खूप वेगळा आहे. म्हणजे आता मानखुर्द सारख्या मुस्लिम बहुल भागातून तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आलात आणि तुम्ही विजयी झालात. सर्वप्रथम त्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद. पण अनेकांना माहिती असेल की पत्रकार ते राजकारण असा तुमचा प्रवास आहे, पण त्याआधी सायन्स बॅकग्राऊंड हे सुद्धा तुमचं आहे. तर त्याविषयी थोडं सांगा, राजकारणात यावंसं का वाटलं? खरं तर मी पत्रकारितेमध्ये अपघाताने आलो आणि राजकारणातही अपघाताने आलो. माझं शिक्षण सगळं बीडला झालं. माझं मूळ गाव नांदेड आहे. वडिलांच्या नोकरीनिमित्ताने बीडला शिक्षण झालं. मी BSc मायक्रोबायोलॉजीमध्ये पदवी घेतली, परंतु काही मार्कांनी मला लास्ट इयरला मार्क्स कमी पडले आणि रिचेकिंगमध्ये मी पास झालो. त्याच्यामुळे मला ॲडमिशन घ्यायला थोडासा उशीर झाला. त्या वर्षभरात मला MSc मायक्रोबायोलॉजीला ॲडमिशन घ्यायचं होतं, पण चांगल्या कॉलेजला ॲडमिशन फुल झाले होते निकाल उशिरा लागल्यामुळे. म्हणून मग आता वर्षभर काय करायचं आहे म्हणून जर्नलिझमची मला आवड होती, म्हणून ती डिग्री घेतली. ती डिग्री घेतली असताना तुम्हाला माहीत असेल तर सुशील कुलकर्णी ज्यांनी मला पत्रकारितेमध्ये खरं आणलं, तर त्यांनी मला सांगितलं की मी वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धामध्ये कॉलेजला असताना भाग घ्यायचो. मी स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयामध्ये, ते भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचं आहे, तिथे लास्ट इयरला GS होतो, विद्यार्थी रिप्रेझेंटेटिव्ह, विद्यार्थी संसद सचिव म्हणून काम केलं. त्याच्या आधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये मी बीड शहराचा शहर मंत्री म्हणून 2004 ते 2008 अशी जवळपास 4 वर्ष बीड शहर मंत्री म्हणून देखील काम केलं. तर या काळामध्ये मी वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धामध्ये भाग घ्यायचो, विजयी देखील व्हायचो. त्यावेळेला एक सुशील कुलकर्णी एका स्पर्धेला परीक्षक होते आणि त्याने विचारलं, अरे नवनाथ काय करतोय सध्या?
तर मी सांगितलं सर आता जर्नलिझमला ॲडमिशन घेतलं आहे आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होतो. तर त्यांनी सांगितलं की तू जरा माझा गावकरी पेपर आहे तिथे येऊन बातम्या लिही म्हणजे तुलाही सराव होईल. तर त्यांनी मला ती पहिल्यांदा पत्रकार म्हणून संधी दिली. 2010पर्यंत मी गावकरी आणि मराठवाडा नेता या पेपरमध्ये बीडमध्ये काम केलं. 2010ला ABP माझामध्ये त्यावेळेचं स्टार माझा होतं. मुंबईमध्ये संधी मिळाली. राजू खांडेकर यांनी मला मुंबईमध्ये संधी दिली आणि 2010 ते 2023पर्यंत जवळपास 13 वर्ष एकाच ठिकाणी ABP माझामध्ये राजीव सरांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. भरपूर शिकायला मिळालं आणि हे शिकत असताना मला 2020ला मुंबईमध्ये BJP बीट कव्हर करण्यासाठी संधी मिळाली. या काळामध्ये भारतीय जनता पार्टी, आधी विद्यार्थी परिषदचं काम करायचो, संघ परिवाराची ओळख होती. या काळामध्ये त्यावेळेला देवेंद्रजी राज्याचे विरोधी पक्षनेते होते. देवेंद्रजींच्या भेटी झाल्या, त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली आणि देवेंद्रजींशी एक ओळख चांगली झाली आणि मग या काळामध्ये खूप चांगला अभ्यास करता आला, बऱ्याच गोष्टी जवळून अनुभवता आल्या आणि त्या जोरावर मीडिया क्षेत्रामध्ये न राहता आपण एक नवीन फील्ड आजमावून बघू, कारण सातत्यानं तेच तेच करणं आयुष्यामध्ये प्रत्येकाला कंटाळा येतो की रोज उठून तेच काम करायचं. एक नवीन चॅलेंजिंग जॉब होता, एक नवीन काम शिकण्याची संधी होती. म्हणून मी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. चंद्रशेखरजी बावनकुळे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 2023ला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तिथेही माझं काम मीडिया क्षेत्राशी संबंधितच होतं की मीडियामध्ये भारतीय जनता पार्टीची बाजू कशा पद्धतीने असली पाहिजे, भाजप म्हणून काय काय मुद्दे मांडता येतील, हा सगळा विचार करणारी एक भारतीय जनता पार्टीची टीम आहे. आमचे केशवजी असतील, माधव भंडारी असतील, त्यांच्यासोबत मला खूप काही शिकायला मिळालं आणि योगायोगानं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्रजींमुळे मला संधी मिळाली. मानखुर्द हा खरं तुम्ही ज्याचा उल्लेख केला की आजपर्यंत मानखुर्दमध्ये भारतीय जनता पार्टीला पोषक वातावरण नव्हतं, कारण मुस्लिम बहुल भाग, झोपडपट्टी आणि आजपर्यंत मानखुर्दमध्ये भारतीय जनता पार्टी फार लढतही नव्हती आणि सातत्यानं पिछाडीवर आम्ही असायचो. परंतु आम्ही सातत्यानं लोकांची सेवा केली, लोकांनी आशीर्वाद दिले, कारण मानखुर्दसारख्या भागातनं भारतीय जनता पार्टी आणि माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्यांवर माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली की भारतीय जनता पार्टीचं कमळ तिथं फुललं पाहिजे आणि त्यामुळंच मानखुर्दसारख्या भागामध्ये चांगल्या लीडने, म्हणजे नवाब मलिक असं म्हणायचे की नवनाथ बन तिथे 5 नंबरला जाईल, पण नवाब मलिकांना मला एवढंच सांगायचं, नवाब मलिक तुमचा उमेदवार 6व्या नंबरला गेला आणि भारतीय जनता पार्टी पहिल्या क्रमांकावर निवडून आली, कारण हा देवाभाऊचा पक्ष आहे, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. युवा नेतृत्व आपण असं म्हणतो की राजकारणात आलं पाहिजे आणि आत्ताची या आधीची नगरपालिका निवडणूक असेल किंवा आत्ताची महानगरपालिका, भाजपकडून अनेक युवा नेतृत्वांना संधी दिली गेली, तर ते किती गरजेचं आहे येणाऱ्या पुढच्या काळासाठी? भारतीय, तुम्हाला आठवत असेल तर देवेंद्रजींनी वरळी डोममध्ये एक कार्यक्रम झाला होता, तेव्हाच देखील सांगितलं होतं की आम्ही 40 वर्षापेक्षा कमी तरुणांना सर्वाधिक संधी देऊ आणि देवेंद्रजींनी केलं. जवळपास आमचे 25-30 नगरसेवक हे यंग आहेत, तरुण आहेत. आता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी 45 वर्षाचे आहे. भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे की जिथं कार्यकर्त्यांना संधी मिळते. तुम्ही पक्षाचं प्रामाणिकपणे काम करा, पक्ष तुमची कुठे ना कुठे काळजी घेतो. उद्धवजी ठाकरेंकडे कसं आहे, उद्धवजी ठाकरेंचे वडील बाळासाहेब ठाकरे, त्यांचा पक्ष उद्धवजी ठाकरे चालवतात. जेव्हा कॅबिनेट मंत्री काळाची वेळ येते तेव्हा त्यांना शिवसैनिक नाही दिसत, त्यांना मुलगा आदित्य ठाकरे दिसतो. आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्री करणार. संजय राऊत स्वतः राज्यसभेचे खासदार, आमदारकी द्यायची वेळ येते तेव्हा स्वतःचा भाऊ, त्यांना विक्रोळीमधनं आमदारकी दिली जाते. भारतीय जनता पार्टीमध्ये असं नाही. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पक्ष आहे. म्हणजे नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी हा काँग्रेसमध्ये सिक्वेन्स असतो. भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळते, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळतो. जो काम करू शकतो, ज्याच्यामध्ये क्षमता आहे त्याला पक्ष संधी देते आणि हे भाजपच शक्य आहे. त्याच्यामुळं चहा विकणारा सर्वसामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान झाला. बूथ लावणारा, बूथवर काम करणारे आमचे देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करणारे नितीन नबीनजी वयाच्या 45 वर्षी राष्ट्रीय अध्यक्ष झाले. इतर कुठल्याही पक्षामध्ये ते शक्य नाही. खरंय. आता काही नावं घेणार आहे, त्यांच्याविषयी एका शब्दात किंवा एका वाक्यात काय वाटतं हे सांगायचं. रॅपिड फायर आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून तुमची ओळख आहे, खूप जवळचा तुमचा संबंध आहे, तर त्यांच्याविषयी काय सांगाल? धुरंधर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे
लोकांमध्ये राहणारे, लोकांमध्ये मिसळणारे. अजितदादा पवार. डॅशिंग. संजय राऊत यांच्याशी शाब्दिक बाचाबाची तुमची होत असते, म्हणजे ते काही बोलले तर तुम्ही पत्रकार परिषदेतनं उत्तर देता, तर त्यांच्याविषयी काय सांगाल? दलिंदर एकच शब्द त्यांना पुरेसा आहे. आता आजच एक बातमी होती की मनसे 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागलीये, तर मनसेला काय सांगाल किंवा राज ठाकरेंना एक काय सल्ला द्याल? योग्य नेता, चुकीचा पक्ष, चुकीचं धोरण. उद्धव ठाकरे, कन्फ्युजन, आदित्य ठाकरे, भरकटलेली नाव. आणि पत्रकारिता की राजकारण? नाही, आजपर्यंत केली ती पत्रकारिता. इथून पुढे लोकांनी संधी दिली आहे. पत्रकारितेत राहून लोकांना प्रश्न विचारता येतात. राजकारणात राहून उत्तर शोधावी लागतात. प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधणं जास्त महत्वाचं असतं आणि ती संधी मिळाली. नांदेड, बीड की मुंबई? तिन्ही आवडची ठिकाणे आहेत. मुंबईवर जास्त प्रेम आहे अर्थातच. आता पत्रकारितेतलं राजकारण की राजकारणातली पत्रकारिता काय आवडत नाही? दोन्ही आवडत नाही. पत्रकारितेत राजकारण असू नये आणि राजकारणातही पत्रकारिता असू नये. कारण राजकारणात पत्रकारिता केली तर तुमचं करिअर संपून जाईल आणि पत्रकारितेत राजकारण केलं तर पत्रकारिता संपून जाईल. त्यामुळे दोन्ही करू नये. तुम्ही अनेक वर्ष पत्रकारिता केली आहे, म्हणजे इथून पुढे तुम्ही राजकारणात जरी असाल तरी आतला एक पत्रकार जागा असतो, त्यामुळे सध्याचं राजकारण पत्रकाराच्या नजरेतून तुम्हाला काय वाटतं? नाही, आत्ताचं राजकारण हे म्हणजे पत्रकार म्हणूनही सांगतो, आज देवेंद्रजींसारखा विजन असलेला नेता इतर कुठल्याही पक्षाकडे नाही आहे. भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे की जिथं देवेंद्रजींसारखा धुरंधर, ज्यांना विजन आहे, जे कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जातात. म्हणजे बघा, देवेंद्रजी एकमेव नेते आहेत की जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळतो, संधी मिळते, त्याच्या विचाराला चालना मिळते, विकासाला विजन मिळतं. हे फक्त देवाभाऊ करू शकतात. त्यामुळं आजच्या पिढीकडे बघताना आपण देवाभाऊंसारख्या नेत्यांकडे बघितलं पाहिजे. आणि माझ्या आपल्या माध्यमातून तरुणांना देखील विनंती आहे की सातत्यानं जेनझी आपण ज्याला उल्लेख करतो, की त्या जेनझीला सोबत घेऊन जाण्याचं काम फक्त भारतीय जनता पार्टी करू शकतं. आपण म्हणतो की राजकारणामध्ये चिखल झाला, राजकारण काय बिघडलंय, अमुक झालंय, तमुक झालंय, परंतु चांगल्या तरुणांनी, चांगल्या लोकांनी राजकारणात आलं तर निश्चितपणे एक चांगलं काम करण्याची संधी, डेव्हलपमेंट करण्याची संधी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची संधी राजकारणात मिळू शकते. आणि भारतीय जनता पार्टीसारखा इतर कुठलाही प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे आपल्या माध्यमातून जेनझीलाही माझी विनंती आहे की भाजपसारखा पक्ष निवडा, राजकारण करा, विजन तुम्हाला मिळेल आणि लोकांचं भलं करण्याची संधी मिळेल. कारण सेवा करणारी लोक भारतीय जनता पार्टीत आहेत, तर मेवा खाणारी लोक इतर पक्षामध्ये आहेत. भाजपचे माध्यम प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताय, आता नगरसेवक म्हणून आहात. पुढच्या 5 वर्षात स्वतःला कुठे बघता किंवा काय विजन आहे? मी ज्या भागातनं येतो मानखुर्दमध्ये खूप प्रश्न आहेत. म्हणजे झोपडपट्टीचा एरिया आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुंबईसारख्या भागामध्ये स्ट्रीट लाईट देखील लागलेले नाहीत. जेवढी वाईट अवस्था मानखुर्दमध्ये आहे. एक चांगली शाळा नाही आहे, चांगलं गार्डन नाही आहे. मोठ्या प्रमाणात ड्रग्स ॲडिक्शन आणि नशेखोरीचा अड्डा बनवण्याचं काम मानखुर्दला केलं आहे. अबू आझमी 25 वर्षापासून मानखुर्दचं नेतृत्व करतात, परंतु त्यांच्या मतदारसंघामध्ये स्ट्रीट लाईटसुद्धा लावलेली नाहीत. उभाटा गटाचे नगरसेवक एवढी वर्ष होते, नाल्या साफ करण्याचं काम, झाडू मारण्याचं काम देखील तिथं केलं नव्हतं. तर आम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. जनतेनं प्रचंड आशीर्वाद दिले, पाठिंबा दिला, तर छोट्या छोट्या गोष्टी तिथे कराव्या लागणार आहेत. म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, वॉटर गटर मीटर हा बेसिक प्रश्न आहे, चांगली शाळा नाही आहे, गार्डन नाही आहे, एक गार्डन नाही आहे मानखुर्दमध्ये. एवढं किती मोठं दुर्दैव आहे. 25 वर्ष अबू आझमी तिथं राज्य करतात, परंतु एक गार्डन, आणि स्वतः अबू आझमी कुलाब्याच्या 5 स्टार घरामध्ये राहतात आणि सर्वसामान्य नागरिकांना झोपडीमध्ये सडवणाऱ्या अवस्थेमध्ये ठेवतात. तर मानखुर्दचं जीवनमान उंचायचं हाच आमचा पुढच्या 5 वर्षाचा संकल्प आहे. येणाऱ्या काळात मानखुर्द वेगळं आम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. खूप दिवसांपासून तुमची मुलाखत घ्यायची होती, तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या आणि आज ती संधी मिळाली आणि तुम्ही सुद्धा वेळ काढला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आपलेही मनापासून आभार. आपल्यालाही शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. मला खात्री आहे की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा ही चर्चा नक्कीच आवडली असेल. युवा नेतृत्व राजकारणात आल्यानंतर राजकारणाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय असतो हे सुद्धा आजच्या या चर्चेच्या निमित्ताने कळालं. आणि असेच महत्त्वाचे विषय घेऊन आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.